जर एखाद्याची बायको नांदत नसेल, नवऱ्याला सोडून माहेरी गेली असेल, नवऱ्याचा त्याग केला असेल, तर अशा परिस्थितीमध्ये त्या नवऱ्याला काय काय पर्याय उरतात हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर काय पर्याय राहतात एखाद्या पुरुषाकडे, नवऱ्याकडे त्याची बायकोने त्याचा त्याग केला असेल तर? जर तुमच्या पत्नीने तुमचा त्याग केला असेल किंवा पतीने पत्नीचा त्याग केला असेल, तर त्याच्या मागेही अनेक कारणे झालेली असतात, अनेक भांडणे झालेले असतात. आणि हे जे भांडणे असतात हे दोघांच्या चुकीमुळे झालेले असतात. त्यामुळे या भांडणाचा राग मनामध्ये साठलेला असतो आणि तो मनात साठलेला राग याची प्रचिती बायको सोडून जाण्यामध्ये होते, नवऱ्याचा त्याग करण्यामध्ये होते. तर मग आता पत्नीने जर त्याग केलेला असेल किंवा पत्नी सोडून माहेरी गेलेली आहे, तर आता कोणते पर्याय उरतात हे आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वात आधी तुम्ही जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन NCR दाखल करा. कारण की ज्यावेळेस आपल्याला वाटतं की आपली पत्नी निघून गेलेली आहे, पत्नीने तुमचा त्याग केला आहे आणि आता परत नांदायला येणार नाही, तर अशा वेळी नजीकच्या पोलीस स्टेशनला जा आणि पत्नीविरुद्ध अदखलपात्र का होईना एखादी तक्रार दाखल करा की माझी पत्नी मला सोडून गेली आहे आणि जाताना मला धमकी देऊन गेली आहे. म्हणजेच कुठेतरी त्याच दिवशी नोंद होईल, त्या घटनेची नोंद होईल की तुम्हाला तुमची पत्नी सोडून निघून गेलेली आहे. या गोष्टीतून काय होतं, तर या गोष्टीतून तुमच्यावर होणारे इतर जे आरोप असतील किंवा इतर जे खोट्या तक्रारी असतील किंवा काही 498ची तक्रार असतील किंवा अशा अनेक तक्रारी असतील, त्या तुमच्यावर न होण्यास सहकार्य होईल. जरी त्या तक्रारी तुमच्यावर झाल्या तरी तुमच्याकडे काहीतरी पुरावा राहतो. हे बघा, मी पहिल्याच दिवशी NCR दाखल केलेली होती, हिने माझा त्याग केलेला आहे, मी हिला हकलून काढलेले नाही, मी हिचा त्याग केलेला नाही. ही जी NCR असते ही फर्स्ट एड असते. ज्यावेळेस आपल्याला छोट्या मोठ्या जखमा झाल्यास आपण दवाखान्यात जातो, त्यावर आपण गोळी घेतो, मलमपट्टी करतो, क्रीम लावतो. त्या पद्धतीचे फर्स्ट एड म्हणजेच हा NCR आहे. आता त्यानंतर खरा उपचार चालू होतो. तर खरा उपचार करत असताना काय करायचं आहे, तर आपण एक सविस्तर पत्र लिहा. तुम्ही कुठे राहता, तुम्ही तालुक्याच्या ठिकाणी राहतात किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी राहत असाल तर, ग्रामीण ठिकाणी राहत असाल तर आपण पोलीस जिल्हा अधीक्षक यांना पत्र द्या आणि आपल्या तालुका पोलीस निरीक्षकाला पत्र द्या. किंवा तुम्ही शहरी भागात राहत असाल तर पोलीस आयुक्त कमिशनर यांना पत्र द्या आणि पोलीस निरीक्षक, तुमच्या शहराचे जे निरीक्षक असतील, तुमच्या चौकीचे जे प्रमुख असतील, त्या पोलीस विभागाला एक पत्र द्या. त्या पत्रामध्ये तुमचे लग्न झाल्यापासूनची आतापर्यंतची स्टोरी त्या पत्रामध्ये घ्या. बायकोबरोबर तुमचे भांडण कधीपासून झालेले आहे ती ही गोष्ट त्या पत्रामध्ये द्या आणि तुमची चुकी कशी नाही हेही त्या पत्रामध्ये द्या. परंतु कोणत्याही खोट्या गोष्टींना वाव न देता किंवा कोणत्याही खोट्या गोष्टी न मांडता, ज्या आपल्या खऱ्या गोष्टी आहेत, ज्यांचा आपल्याला त्रास झालेला, त्याच गोष्टी या पत्रामध्ये लिहा. आता ही नोटीस पोहोचल्यावर काय होतं, तर ही नोटीस पोहोचल्यावर दोन्ही बाजूंचे जे पती पत्नी असतात किंवा त्यांचे नातेवाईक असतात त्यांना पोलीस स्टेशनमधून बोलवणं केलं जातं. किंवा अनेक ठिकाणी, अनेक तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी महिला समुपदेशन केंद्र पोलीस स्टेशनशीच अंकित आहेत, पोलीस स्टेशनशीच निगडीत आहेत. एक वेगवेगळा विभाग केलेला आहे, त्याचं नाव असतं महिला समुपदेशन केंद्र आणि त्या केंद्राद्वारे देखील नवऱ्याला देखील न्याय तिथे नक्की मिळतो. अशा कुठल्याही गैरसमज करून घेऊ नका की महिला समुपदेशन केंद्रात गेल्यास तुम्हाला न्याय मिळणार नाही. तर पहिली तक्रार आपण केली असल्यामुळे किंवा पहिली तक्रार आपल्यातर्फे दाखल झाली असल्यामुळे काय होतं, जेव्हा त्या पोलीस स्टेशनमार्फत सगळ्यांना बोलवलं जातं त्यावेळेस तुमच्या दोघांकडून काहीतरी लिहून घेतलं जातं, दोघांच्या नातेवाईकांचे जबाब घेतले जातात. त्याचा फायदा असा होतो की कायम तुमच्यावर कुठलीही केस झाली किंवा काही झालं
तर पोलीस स्टेशनमध्ये ते महिला समुपदेशन इथे झालेले जबाब असतात, त्यामुळे ते कायदेशीर असतात. त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला केसमध्ये होत असतो. आता ह्याही पुढे जाऊन कधीकधी पत्नी म्हणते मला नांदायचं नाही, परंतु नवऱ्याला तर पत्नीला नांदवायचं असतं. असे आपण या केसमध्ये ग्राह्य धरून चालू की पतीला पत्नीला तर नांदवायचं आहे, तर काय करता येईल? तर हे सगळे एफर्ट झाले, प्रयत्न झाले, त्यानंतर तुम्हाला माननीय न्यायालयात देखील दाद मागता येते. पहिल्यांदा तुम्हाला न्यायालय देखील तुम्हाला विचारतं, तुम्ही डायरेक्ट कोर्टात आलात का? काल तुमची बायको गेली आणि तुम्ही आज अर्ज केलाय का? किंवा 1 महिना थांबलाय का? किंवा तुम्ही 1 महिन्यात काय प्रयत्न केलेत? तर तुमच्याकडे सबळ उत्तर असेल. तुम्ही जर मी सांगितल्याप्रमाणे प्रक्रिया केली असेल की सगळ्यात पहिल्यांदा NCR केला असेल किंवा एखादा पोलीस निरीक्षकांना किंवा जिल्हा पोलीस निरीक्षकांना पत्र लिहिले असेल, तर आपल्या केसमध्ये ही सगळी प्रोसिजर मांडता येईल. मी हे सर्व पद्धती, प्रोसिजर, हे सगळे प्रयत्न करून पाहिले आहेत. नातेवाईकामध्ये अनेक मीटिंग झालेल्या आहेत आणि ह्या मीटिंगचा सुद्धा ह्या जबाबामध्ये पुरावा आहे. आणि ह्या सगळ्या प्रयत्नानंतर मी न्यायालयात आलेलो आहे. तर न्यायालयात देखील पत्नीला परत आणण्याचा प्रयत्न आहे, तो म्हणजे रेस्टिट्यूशन कंजुगल राईट्स. तर ह्याला साध्या मराठीमध्ये म्हणता येईल की जर एखाद्याची बायको नांदत नसेल किंवा पती नांदवायला नेत नसेल, तर दोघांनीही या केसचा सहारा घेता येतो. दोघांनाही ही केस दाखल करता येते की आमचे जे वैवाहिक संबंध आहेत ते पुन्हा जोडून घेणे, याचा अर्थ रेस्टिट्यूशन कंजुगल राईट्स. आणि तो हिंदू मॅरेज ॲक्टचे सेक्शन 9 अंतर्गत तुम्हाला माननीय न्यायालयात दाखल करता येतो. आणि तो अर्ज पती आणि पत्नी दोघांनाही दाखल करता येतो. आताचा जो मार्ग मी तुम्हाला सांगितले, तो मार्ग पत्नीलाही वापरता येतो. ज्यावेळेस तुमचा पती तुम्हाला नांदवत नसेल, तर त्यावेळेस ही प्रक्रिया तुमच्या बाजूने करू शकता. आणि पती देखील हीच प्रक्रिया करून बायकोला नांदवायला आणू शकतो. आणि माननीय न्यायालयात देखील हाच पुरावा बघितला जातो आणि कोर्टामध्ये निकाल दिला जातो की या बाजूची चुकी नाही आहे किंवा या बाजूची चुकी आहे. आणि जर पतीची चूक नसल्याचे निदर्शनास आले, तर न्यायालय पत्नीला नांदायला जाण्याचा आदेश देतो. त्यामुळे ही पद्धत आहे जर पत्नी नांदत नसेल, तुमचा त्याग केला असेल. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.